आणि मग तू महाराष्ट्राचा सुपरस्टार या शो मध्ये प्रवास सुरू झाला पण 3.5 महिने मी बाळाला भेटलोच नाही आणि मग चॅनलनी झी मराठीनेच इनिशिएटिव्ह घेऊन त्यांना गाडी करून दिली, हिला आणि बाळाला बोलवलं आणि मला डायरेक्ट या स्टेजवर डोळे मिटून वगैरे असं. म्हणजे तो 3.5 महिन्याचा झाल्यावरच बघितलं त्यांनी डायरेक्ट. बापरे. म्हणून बाळाचा बाप सुपरस्टार, महाराष्ट्राचा सुपरस्टार या कार्यक्रमाची ही आठवण आहे. चला पुढच्या पानावरती जाऊया. प्रेमाला नाही आमच्याकडे वेस, घेऊन दिला डायमंड नेकलेस. माझ्या घरासमोरच हायवेच्या पलीकडून मोठं डायमंडचं शोरूम आहे. अच्छा. आणि आम्ही तिथून जाताना एक डिस्प्लेचा डायमंडचा नेकलेस सोनमला खूप आवडला. मस्त आहे ना, भारी दिसतोय वगैरे. म्हटलं मुंबईत का इथे? हा मुंबईत. मस्त आहे, छान आहे असं म्हणून आम्ही गेलो. परत आलो घरी आणि 19 डिसेंबरला आमची अॅनिव्हर्सरी असते. बऱ्यापैकी पैसे जमा झाले होते तर संध्याकाळी वॉकला म्हणून खाली उतरलो बरमुडा टी शर्ट वरच. म्हटलं मी वॉकला जाऊन येतो आणि तसाच मी त्या डायमंडच्या शोरूम मध्ये गेलो आणि तिला आवडलेला तो नेकलेस मी घेतला आणि 12 वाजेची वाट बघायची होती. 19 डिसेंबर दुसऱ्या दिवशी लागणार होतं रात्री 12 नंतर. तर तेवढ्या वेळ ते गिफ्ट ठेवणार कुठे? घरात कुठे ठेवते याला कळणार. छोटंसं घर आपलं, म्हणून मी बाहेर शूरॅक मध्ये ठेवला होता तो डायमंड नेकलेस. शूरॅक मध्ये ठेवला होता 5 लाखाचा. बघ रात्री 12 वाजले, दार उघडलं, बाहेर आलो, तो नेकलेस घेतला आणि तिला गिफ्ट दिला होता. सध्या तो गळ्यात आहे वाटतं. अच्छा, हा तोच आहे का? हो. वा, फारच छान. तो जर गहाळ झाला असता योगेशराव तर शूरॅक मधल्या खेटरांनी मार खावं लागला असता आपल्याला. ते मी केलेलं, मी खूप वेळा केलंय. हो का? हो. पसारा खूप करून ठेवतो भयानक. म्हणजे मुलंही करत नाही तेवढं ते करतात. मुलंही कंटाळतात कधी कधी. पप्पा असले ना तर घर खूप आपलं असं अस्तव्यस्त असतं. सिरियसली. म्हणजे 2 मुलं सांभाळणं सोपं आहे यांना सांभाळण्यापेक्षा. आणि केल्यावर त्यांना मान्यही नसतं की मी केलंय. वरून ते म्हणतात अरे मी केलंच नव्हतं हे अगोदरच होतं. हे माझं असतं. मी त्यांना तेच म्हणते, तुमचे आजूबाजूचे जे लोक आहेत ना फक्त हुशारीमुळे तुम्हाला सांभाळून घेत असतील, बाकी तुमचं स्वभाव खूप कठीण आहे, खूप कठीण. म्हणजे आजूबाजूंच्यांना पण असं सांभाळून राहावं लागत असेल. काही धक्काबुक्की, सांडालोण खूप चालू असतं. खरं सांगू का सोनाली बहिणी, मला आज असं वाटतंय माझीच बायको तुमच्या मुखातून बोलते. तर आजच्या जोडीचा मामला विशेष आहे, जो थोडासा खमंग आहे, थोडासा घोड आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे थोडासा पौष्टिक सुद्धा आहे. तर या जोडीला आपण घेऊन जाऊया स्वयंपाकघरात आणि बघूया पदार्थ काय. चला या. आता पुढे जे आपल्याला करायचं आहे ते योगेशसाठी म्हणजे असा डाव्या हाताचा मळ आहे. इथे ठेवलेलं आहे संसारात लागणारं साहित्य. ते आम्ही भातुकलीच्या खेळातलं ठेवलेलं आहे. याचा वापर करून तुम्हाला घ्यायचा आहे उखाणा. पहिल्यांदा योगेश तयार झाला असेल एव्हाना. भातुकलीच्या खेळात मांडली छान प्लेट. भातुकलीच्या खेळामध्ये मांडली छान प्लेट. भातुकलीच्या खेळात मांडली छान प्लेट. सोनम तुला विनंती आहे, नको चिडचिड करत जाऊ जेव्हा शूटिंगहून होतो लेट. अप्रतिम. चला आता तुम्ही घ्या उखाणा. यांनी प्लेट आणि लेट असा घेतलाय. तुमचं काय? समोर ठेवली कढई. हे बघा, सौ सोनम योगेश शिरसाट यांचा उखाणा. समोर ठेवलेली आहे कढाई. योगेशराव आहे कर्तृत्ववान पण मारत नाही कधी बढई. वा, अप्रतिम. नंतर एक पोरगी आली एकदम धीट आणि ती व्यक्ती म्हणजे अहिल्या वेसकर.